हा देश, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लहुजी वस्ताद साळवे यांचा हा देश आहे। या देशामध्ये प्रत्येक महिलाचा या ठिकाणी सन्मान करतो आणि जे चुकीचं वक्तव्य करणार आहेत त्यांचं आम्ही कधीच समर्थन करत नाही। परंतु अंजलीताई भारतीने जे वक्तव्य केलं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी त्यांचा विरोध केला जातो आहे। ठीक आहे, आम्ही त्यांचं समर्थन करत नाही, परंतु कायदा सगळ्याला समान असला पाहिजे, सर्व महिलांसाठी समान। ज्या पद्धतीने महिला आयोगाने 24 तासात ती दखल घेतली, त्याच पद्धतीने अनेक महिलांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, अनेक महिला या ठिकाणी अपहरण होतोय, दलितावर अन्याय होतोय, या ठिकाणी दलित महिलेवर अन्याय होतोय, अत्याचार होतात, परंतु त्यावेळी महिला आयोग मात्र कुठलीच भूमिका घेत नाही। म्हणजे या ठिकाणी या माध्यमातून मला असं म्हणावं लागेल की सर्वसामान्याला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा। अमृता फडणवीस म्हणजे मुख्यमंत्र्यांची पत्नी असल्यामुळे तिची एवढ्या लवकर दखल घेतली आणि गोरगरीब शेतकरी कष्टकरी उपेक्षित वंचित लोकांची मात्र या ठिकाणी दखल घेत नाहीत। आज अनुष्का पाटोळे असेल किंवा अनेक प्रकार असेल, अनुष्का पाटोळे प्रकरणात ती बिचारी तिची आई न्याय मागती, परंतु तिला न्याय मिळत नाही। त्याही पद्धतीने या ठिकाणी महिला आयोगाने त्यांची तात्काळ दखल घेणं गरजेचं होतं, परंतु अनुष्का पाटोळेच नव्हे तर असे अनेक प्रकार आहेत ज्या पद्धतीने या देशामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी न्याय मिळावा, परंतु या असणारं सरकार शासन या ठिकाणी कुठलीही ती भूमिका घेत नाही। म्हणजे मंत्र्या आमदार खासदारच्या घरी काय झालं तर या ठिकाणी संपूर्ण देशभर त्याचा वक्तव्य केलं जातं, परंतु सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी मात्र कधी त्यांची दखल घेत नाही। अंजलीताईचं वक्तव्य ठीक आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबावर असा अन्याय होतोय, मुलीवर अन्याय होतोय, त्यांनी त्यांचं बोलण्यात ते भावनेच्या भरात बोलले असतील, परंतु ज्या पद्धतीने महिला आयोगाने जे पद्धतीने दखल घेतली त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य महिलेची, उपेक्षित वंचिताची सुद्धा या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे।